Pradyum, what about all? Yes, Prathamesh is also visible. जयेश आणि प्रथमेश तुम्ही दोघं भाऊ भाऊ वाटताय. है ना, थोडं थोडं सेम सेम दिसताय तुम्ही. प्रद्युम, योगेश, तुषार, पटकन आपल्याला क्लास चालू करायचंय. रेकॉर्डिंग पण ऑन झालंय, हे सगळं ऑन रेकॉर्ड चाललंय. अच्छा, माझ्या इकडेच नेटवर्क इश्यू दाखवते. बरं ठीक आहे, चला काय हरकत नाही, परत घेते मी क्लास संपवताना घेते. काही सेकंड माझा कॅमेरा ऑफ करते कारण माझ्या इकडेच नेटवर्कचा इश्यू दाखवते. ठीक आहे, चला. मुलांना कोणीच होमवर्क नाही टाकला ग्रुपमध्ये. मला कसं कळेल तुम्हाला समजतंय की नाही, तुम्हीच सांगा मला. जोपर्यंत तुम्ही होमवर्क करून टाकणार नाही मला समजणारच नाही की तुम्हाला समजतंय की नाही. तुम्ही जस्ट येताय, ऐकताय आणि जाताय असं होईल. कारण आपण ऑनलाईन क्लास असल्यामुळे तुम्ही नोट्स पण नाही लिहत आहे ना, फक्त समजून घेताय काय चाललंय. पण ते तुम्ही स्वतः पेन घेऊन पेपर घेऊन कधी करणार ते मला तुम्ही स्वतःच सांगा. चॅटमध्ये टाका हवं तर. कधीपर्यंत होमवर्क टाकाल? ह्याच आठवड्याबद्दल बोलते. काल पहिला पिरियड होता आपला आठवड्याचा, आज दुसऱ्या, उद्या तिसरा असेल. बस दॅट्स इट. 3 पिरियड असतील आठवड्यातून आपले. हे कालचा होमवर्क मग तुम्ही ग्रुपमध्ये कधीपर्यंत टाकाल सांगा मला. तुम्ही स्वतःच कमिटमेंट द्या की मॅम मी एवढ्या वेळापर्यंत टाकतो. पटकन सांगा मला. चला, प्रथमेश, जयेश, योगेश, हे सगळ्यांचं नाव श ने एंड होतंय. हा, प्रथमेश, जयेश, योगेश. आणखी कोण आहे? तुषार. तुषारच नाव फक्त तर वेगळं झालं. बर, चला पटकन पटकन टाका चॅटमध्ये कधीपर्यंत होमवर्क टाकणार. प्रथमेश, तू कधीपर्यंत टाकशील बेटा? आय मीन उद्या सकाळी. उद्या सकाळपर्यंत. ठीक आहे. जयेश, तू कधीपर्यंत टाकशील? उद्या संध्याकाळपर्यंत. बरं. योगेश, तू कधीपर्यंत टाकशील बेटा? उद्या उद्या. अच्छा, योगेश पवार ह्या नावाने मुलीने जॉईन केले का बेटा? काय नाव आहे तुझं? येस मॅम. काय नाव काय तुझं बेटा? भाग्यश्री. अच्छा, ओके. आणि योगेश पवार मग कोणाचं नाव आहे? पप्पांचं नाव आहे का? हो, पप्पांचं नाव आहे. बरं, ठीक आहे. चला. हा, सो प्रथमेश, जयेश, भाग्यश्री, प्रद्युम. प्रद्युम, तू कधीपर्यंत टाकशील? उद्यापर्यंत. उद्यापर्यंत. बरं, ठीक आहे. म्हणजे सगळ्यांनी बघा उद्याची कमिटमेंट केली आहे. तरी पण मी उद्या रात्री 12 वाजेपर्यंत वेट करेन. ठीक आहे, चला. तर आपण कालचं क्विकली थोडं रिवाइज करूया. आणि आज काल मजा आली ना. काल आपण सेंटर ऑफ मास शिकलो. सेंटर ऑफ मास कसं कॅल्क्युलेट करायचं. तुम्ही ऍटलीस्ट ते कॅल्क्युलेशन करून तरी बघितले का? तुमचा आन्सर येते 65 आणि 17.7. असेल केलं तर प्लीज करून बघा. केलं तू बेटा? हो. ओके, ग्रेट. बघता बघता आपला चॅप्टर संपत आला आज. लास्ट पिरियड ह्या चॅप्टरचा. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेंटर ऑफ मास. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे सेंटर ऑफ मास जे आपण काढलंय तर त्याचे काय लक्षणं काय आहे त्याला म्हणतात कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये तुमच्या बुकमध्ये तर ना असं 1 2 3 4 करून बरीच कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत. आता एवढं वाचत तर नाही बसणार आपण. थोडक्यात पटकन तुम्हाला क्विकली एक्सप्लेन करते. ही शॉर्ट मध्ये सांगणारा एखादा व्हिडिओ मिळाला तर आपण व्हिडिओ बघूयात. पण सध्या तरी बुक मध्ये बघूयात. तर काल आपण हे इथपर्यंत केलेलं होतं, राईट? हेच सूत्र आपण वापरून सेंटर ऑफ मास कसं काढायचं ते बघितलं. आता इथे वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास हे आज घ्यायचंय आपल्याला. ऍक्सेलरेशन घ्यायचंय, कॅरेक्टरिस्टिक्स घ्यायचे आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी घ्यायचंय. मग आपला चॅप्टर संपला. आज आपण ट्राय करू चॅप्टर संपवायचं कारण हे राहिलेले टॉपिक्स खूप छोटे छोटे आहेत. आता वेलॉसिटी ऑफ अ सेंटर ऑफ मास, जसं काल मी सांगितलेलं की जसं आता हा माझा पेन आहे. थांबा, हा स्टॉप शेअर करते. हा पेन मी स्टेशनरी असा पकडून ठेवलाय. स्टेशनरी म्हणजे हा काय चालत नाहीये, थांबलेला विराम अवस्थेमध्ये येतो. तर त्याचं आपण जॉमेट्रीच्या हिशोबाने सेंटर ऑफ मास काढलेला सपोज. पण आता हा पेन असं मुव्हिंग आहे फास्ट आणि एकदम फास्ट मोशन मध्ये.
तर जरुरी नाहीये की त्याचं सेंटर ऑफ मास तिथेच असेल, कारण आता तो गतिशील आहे. तर गतिशील वस्तूमध्ये त्याचं जे आधीच सेंटर ऑफ मास होतं ना ते शिफ्ट होतं. म्हणून मग आता आपण इथे बघणार आहे वेलॉसिटी ऑफ अ सेंटर ऑफ मास म्हणजे काय. तर पुस्तकामध्ये तुम्हाला ज्यांनी स्पेशली मोबाईलवरून जॉईन केलंय ना, तर तुम्ही पुस्तक रेफर करा. आणि ज्यांनी लॅपटॉपवर आहेत ते तर त्यांना मोठं दिसतच असेल, कारण मोबाईलवरच्यांना पुस्तक हे मी जे शेअर करते ते अजूनच छोटं दिसत असेल. तर बघा, वेलॉसिटी ऑफ अ सेंटर ऑफ मास. आता वस्तू ज्यावेळी गतिशील आहे त्या वस्तूमध्ये जेवढे n नंबर ऑफ पार्टिकल्स होते ते सगळेच्या सगळे आता गतिशील आहेत, बरोबर आहे. आणि मग म्हणून प्रत्येक पार्टिकलची आपण वेलॉसिटी आता काय मांडलेली आहे, v1 v2 अप टू vn असं असेल तर मग सेंटर ऑफ मास मी म्हंटल ना चेंज होतं. तर मग VCM म्हणजे त्याचं सेंटर ऑफ मास पण आता गतिशील आहे. मग ते सेंटर ऑफ मासची गती किती असेल, मग त्याच्यासाठी आता हे आपलं नवीन सूत्र आहे समेशन ऑफ MI/VI अपॉन M. ते सिम्पल आहे. मग हे रिझल्टंट आता M आणि V काय असतं आठवतं ना, मोमेंटमचं सूत्र होतं, संवेगाचं सूत्र होतं M इंटू V, मास इंटू वेलॉसिटी. म्हणून इथे येणार मग हे समेशन ऑफ MI/VI म्हणजे रिझल्टंट लिनियर मोमेंटम म्हणजे पूर्ण सिस्टीमचं लिनियर मोमेंटम किती आहे आणि खाली टोटल मास किती आहे. म्हणून ऍक्च्युअल मध्ये हे मोमेंटम भागिले टोटल मास ह्याला आपण जर भागलं तर त्याचं ऍक्च्युअली वेटेड एव्हरेज ऑफ मोमेंटम म्हणजे एक, मोमेंटा म्हणजे खूप सारे, ठीक आहे. तर वेटेड एव्हरेज ऑफ मोमेंटा म्हणजे प्रत्येक मोमेंटा ऍड करून त्याची सरासरी आपण जसं की काढतोय. आणि जर आपण हे व्ही चेच XYZ कंपोनंट्स घेतले त्याला रिझॉल्व्ह करून XYZ डिरेक्शन मध्ये, तर आपलं आणि एकदम जर आपले तेच कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन असेल, एक समान घनता असलेलं आपलं ऑब्जेक्ट आहे, तर मग त्याच्यातलं छोटं एखादं एलिमेंट घेऊन आपण त्याचं सेंटर ऑफ मास काढून त्याला इंटिग्रेट केल्यावर आपल्याला टोटल सेंटर ऑफ मास मिळेल. तर हे बघा खूप इझी आहे. फक्त एवढं लक्षात घ्यायचं की हे सूत्र वापरायचं. ह्याच्यावर आपण एक गणित सोडवणार आहोत. चला आता सोडूया, मग ऍक्सेलरेशन कडे जाऊया. ठीक आहे, बघूया आता एक्सरसाइज मध्ये आहे का गणित, काल आपण जसं केलेलं होतं. हा, हे केलेलं आपण काल, राईट. नाही, वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मासचं काही गणितच नाही दिले याच्यात, सोडवून पण नाही दाखवले. म्हणजे तुम्हाला जस्ट इंट्रोड्यूस केलंय. मला इंटरनेटवर एखादं गणित मिळते का मी बघते मुलांना, थांबा, मग ते आपण सोडूया. ठीक आहे, गणित सोडवलं जरा जास्त डोक्यामध्ये बसतं ना, सूत्र आपण ऍक्च्युअल मध्ये वापरून बघतो की काय येते. तर थांबा, वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास, त्याच्यावर आधारित आपल्याला काय हवंय, एखादं न्यूमेरिकल हवंय. न्यूमेरिकल म्हणजेच गणित बरं का मुलांनो, NUMERICAL, न्यूमेरिकल. हा थांबा, मी बघते एखादं भेटते का. एक सेकंड, परत एकदा चेक करते. बस काही सेकंदच, नाही भेटले तर आपण पुढच्या टॉपिक वर जाऊ. इट्स ओके, भेटायला तर पाहिजे, पण ते काय आहे ना, खूप साऱ्या वेगवेगळ्या वेबसाईट्स वर चेक करत बसावं लागेल. मिळालं मला मुलांना. आता चला, एक गणित मिळालंय. एक काम करू का, थांबा,
आकृती दिली आहे. हा ग्रेट. इमेज पेस्ट झाली. आता मी स्क्रीन शेअर करते. हा कधी कधी थोडं स्क्रीन शेअर होईपर्यंत तुम्हाला ऑनलाईन मध्ये पेशन्स ठेवावा लागेल, बट आता काय करू नाही शकत. हा इथे बघा आता. तसं ऑफलाईन मध्ये पण टीचर बोर्ड रब करेपर्यंत, पेजेस ओपन करेपर्यंत थोडासा वेळ लागतोच ना. हा इथे काय दिलेलं आहे, ही जी आपली सिस्टीम आहे, ह्या सिस्टीम मध्ये आपल्याला काय करायचंय, ह्याची सेंटर ऑफ मासची वेलॉसिटी काढायची आहे. क्वेश्चन आहे, फाइंड वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ द सिस्टीम शोन इन द फिगर. तर तुम्हाला इथे दिसतंय वेलॉसिटी पण दिलेली आहे मुलांना. हे बघा काय दिलेलं आहे, हे एक मास आहे इथे, हे इथे मास आहे 2 kg, राईट. इथे 1 kg. तर हे 2 kg इकडे चाललंय, ह्या दिशेने चाललंय 2 मीटर पर सेकंडने, आणि हे 1 kg इकडे चाललंय. आणि मग ह्या दोघांमधला जो अँगल बनतोय तो अँगल बनतोय 30 डिग्री, 2 मीटर पर सेकंड. तर आता ना ह्या सिस्टीमचं सेंटर ऑफ मास म्हणजे ह्या सिस्टीमचा जो केंद्र असेल तो किती गतीने चाललाय ते आपल्याला काढायचं. कळतंय? म्हणजे सपोज आता एक्झाम्पल देते मी, आपल्याला माहिती नाहीये, पण समजा ह्या दोघांचा सेंटर ऑफ मास इथे कुठेतरी येतोय. हा इथे एक 2 kg आणि इकडे एक आहे ना, तर इथे कुठेतरी ह्या दोघांचा सेंटर ऑफ मास येतोय, केंद्रबिंदू येतोय ह्या सिस्टीमचा. मग हा ह्या दिशेने चाललाय, हा ह्या दिशेने चाललाय, म्हणजे हे पण कुठले तरी ह्या दोघांच्या मध्ये इथे कुठेतरी दिशेने चाललं असेल. तर ह्याची वेलॉसिटी नंबर मध्ये किती असेल, 2 2, हे दोन्ही पण 2 2 आहे. मग हे 1.5 येत आहे की 1 येत आहे की किती येत आहे ते आपल्याला काढावं लागेल. शिवाय त्याची दिशा इथे अंदाजे मी ही दिशा दाखवलीये, जरुरी नाहीये की तो ह्याच दिशेला जाईल. ठीक आहे, चला तर आता ह्याला आपण सोडूया. आता तुम्हाला माहिती आहे वेलॉसिटी जी आहे आपल्या ऑलरेडी काय आहे, वेक्टर क्वांटिटी. तर आता ह्याला कसं सोडवणार, तर आपल्या आता टेक्स्टबुक मध्ये परत एकदा बघा. टेक्स्टबुक मध्ये आपलं सूत्र काय होतं, VCM समेशन ऑफ MI VI अपॉन समेशन ऑफ M, राईट. टोटल बॉडीचं मास होतं डिनॉमिनेटर मध्ये. तर आता इथे आपण काय करणार हे पण बघा, काय एवढं काय अवघड नाहीये हे गणित सोडवायला. काय करायचं आपल्याला, स्ट्रेट अवे जे दिलेली आहे ती सूत्र टाकायची. ठीक आहे, आणि आपल्याला दिशा पण दिलेल्या आहेत बघा, त्या दोघांच्या ज्या आहेत त्या दिशा दिलेल्या आहेत. कशा दिशा दिलेल्या आहेत, एक्स आणि वाय ऍक्सिसच्या हिशोबाने त्यांनी दिलेलं आहे की नाही. आता नीट बघा, इथे आपल्याला ना हे जे घ्यायचंय, डेटा आधी घेऊयात आपण. डेटा सिंपल आहे. डेटामध्ये आता आपण काय करणार, डेटामध्ये काय करणार आपण, M1 किती घेऊयात, सरळ सरळ मास आहे, हे याला M1 नाव देऊयात, हे पहिल्या वाल्याला. तर M1 किती आहे, 1 kg. M2 किती आहे, 2 kg, राईट. परत इथे सेम V1 किती आहे आपला, बघा एक्सच्या दिशेने आहे, मग आपण ह्याला म्हणजे काय लिहू शकतो, 2 मीटर पर सेकंड, बरोबर आहे. दिशा पण लिहिली आपण. पण आता V2 हा तुम्ही बघू शकता 30 डिग्री अँगल बनवतोय, आणि त्याची किंमत 2 आहे, पण दिशा ह्याची जर आपण हे एक्स ऍक्सिस बघितलं आणि हे इकडे असं वाय बघितलं, तर तुम्ही बघू शकता एक्स आणि वाय पासून त्याची काहीतरी एक किंमत असेल ना दिशेची. तर मग आता V2 बघा मी कसं लिहिते, हा तसंच तुम्हाला V2 घ्यायचंय. V2 आपण असं लिहिणार, आपण जो अँगल आहे तर त्याचं हे काढताना ट्रिग्नोमेट्री, आपण गेल्या वर्षी जी त्रिकोणमिती वापरलेली होती ना 10वीला, तीच काढायची इथे. बघा तुम्हाला मी शिकवलेलं आठवते, हा आपला काय बनेल आता, हा इथून बघा ह्याच्यावरून पण हा असा लंब काढला, तर ही वाय ऍक्सिसच्या अलॉंग आहे, हे पण हे वाय ऍक्सिसच्याच अलॉंग आहे, राईट. तर ही 30च्या समोरची ही समोरील बाजू आहे ना, मग काय येणार आपलं, साइन थीटा इज इक्वल टू
हे बघा साइन थिटा. आता इथे समोरील बाजू किती आहे, समोरील बाजू जी आहे ती ही असणार आहे, राईट. हीच त्याची व्हॅल्यू जी आपल्याला काढायची आहे. सपोज आपला तो वेलॉसिटीचा काय आहे, वाय कंपोनंट आहे, आपण त्याला नाव देऊयात व्ही वाय नाव देऊयात ह्याला. ठीक आहे. आता व्ही वाय तर आहे, पण हे वायच्या उलट्या दिशेला, मग हे मायनस ह्याला टाकणार आपण इथे भागिले कर्ण. आता हाच आपला काय आहे तो कर्ण आहे, आणि त्या कर्णाची व्हॅल्यू ऑलरेडी किती आहे 2, राईट. म्हणून मग हे आलं इकडे 2 साइन थिटा इज इक्वल टू मायनस व्ही वाय, राईट. आणि हे मायनस म्हणजे आपल्याला व्ही चा वाय कंपोनंट काय भेटला, हे मायनस साइन इकडे टाकल्यावर -2 साइन थिटा. कळलं मी काय केलं, इझी होतं, राईट. तर आपल्याला इथे -2 साइन थिटा जे हॅट बरोबर आहे, कारण हा वाय कंपोनंट आहे. आता सेम टू सेम आता आपल्याला काय काढायचंय, हे व्ही एक्स काढायचंय, ही वालं. मग ही लगतची बाजू आहे ना ह्या कोणाच्या, मग ह्याच्यासाठी कॉस घ्यावं लागेल आपल्याला. मग कॉस थिटा इज इक्वल टू, आता ही लगतची बाजूला आपण नाव देऊया व्ही एक्स अपॉन कर्ण, तर तोच राहणार आहे आपला 2. ही कर्ण आहे ना, ह्याची किंमत ऑलरेडी 2 दिलेली आहे ना. मग हे येणार 2 कॉस थिटा इज इक्वल टू व्ही एक्स. मग V2 तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, तो ऍक्च्युअल मध्ये असला असता VX आय हॅट प्लस VY जे हॅट, बरोबर आहे. मग ही VY जे हॅट ची मी किंमत ऑलरेडी ठेवली इथे. मग इथे VX साठी इथे काय येणार आता, मग 2 कॉस थिटा आय हॅट. काय केलं मी, कळलं V2 ची किंमत कशी काढली, कळलं तुम्हाला मुलांनो. आपला हा जो VX चा जो V चा कंपोनंट होता, सेकंड पार्टिकल साठी जो V2 होता, ह्याचा एक्स कंपोनंट आणि वाय कंपोनंट दोघांमध्ये रिझॉल्व्ह केलं, जे आपण दुसऱ्या धड्यात शिकलेलो होतो. समजलंय का तुम्हाला मी काय केलं. अरे हो नाही, काहीतरी बोला रे मुलांनो. नसेल समजलं तर मी परत एकदा एक्सप्लेन करेन. माझा आवाज येतोय तुम्हाला, हो. प्रथमेश माझा आवाज येतोय, मग आवाज समजलं मी आता काय जे शिकवले ते. मैम आवाज आ रही है ना मेरी, ठीक है मैम. हाँ आ रही है. हा ठीक आहे. तर मग आता आपण काय करणार, मग झालं आता सूत्रामध्ये व्हॅल्यू ठेवायचे आहेत आपल्याला. आपलं मग आता इकडे लिहिते मी, सूत्र काय आहे आपलं, PCM चं सूत्र काय आहे, समेशन ऑफ MI VI अपॉन समेशन ऑफ MI, राईट. आणि आय ची व्हॅल्यू काय आहे 1 to n, इथे पण आय ची व्हॅल्यू 1 to n. तर पण आता इथे आपल्याकडे दोनच आहेत, म्हणून आपलं सूत्र काय होणार, M1 V1 प्लस M2 V2 अपॉन दोघांची किंमत M1 प्लस M2. झालं. आता ह्याच्यात किमती ठेवा. M1 किती होतं आपलं 1, आणि V1 ची किंमत किती होती 2i, बरोबर आहे. M2 किती आहे 2. हा आता इथे V2 ची किंमत ही वाली ठेवावी लागणार आपल्याला. पहिला मी छोटं करू का, हे आधी मी सॉल्व्ह केलेलं दाखवते गेल्या क्लासमध्ये, ठीक आहे. मला इथे खाली लिहिते मी. हे मी छोटं केलं तरी दिसतंय ना मुलांना तुम्हाला स्पष्ट. तर इथे 1 ब्रॅकेट मध्ये 2i हॅट, आणि इथे 2 ब्रॅकेट मध्ये 2 कॉस थिटा मायनस 2 साइन थिटा. अरे हो, इथे आय हॅट आणि इथे जे हॅट डिवायडेड बाय 1 प्लस 2. मग काय आता ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, 1 ने मल्टिप्लाय केल्यावर 2i हॅट तसंच राहणार आहे. इथे काय होणार 2 to 4 कॉस थिटा आय हॅट, आणि इथे काय होणार, अच्छा इथे मायनस साइन येणार, आता अधिक, इथलं अधिक वजा 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 4 -4 साइन थिटा जे हॅट येणार अपॉन 3. मग इथे आता जे इकडे सॉल्व्ह करते आता मी इथलं, हे जे आय हॅट आणि आय हॅट आहे, हे जर आपण कॉमन काढलं बघा, 2
एकतर 2च्या टेबलमध्ये 4 पण आहे, म्हणून समजा 2 कॉमन काढलं आणि आय हॅट आपण राईटला लिहूयात, बघूयात. मग इथे बघा काय राहणार आहे ते 1 प्लस 2 कॉस थीटा आणि बाहेर इकडे भीते लिहिते मी आय हॅट, राईट. 1 प्लस 2 कॉस थीटा आय हॅट मायनस 4 साइन थीटा जे हॅट अपॉन 3. आता हे ब्रॅकेट जो आहे डिनॉमिनेटर सेपरेट पण करू शकतो. मग आपलं काय होईल आन्सर 1 प्लस 2 कॉस थीटा अपॉन 3 आय हॅट म्हणजे आय बरोबर हे सगळ्या किमती मायनस 4 साइन थीटा अपॉन 3 आणि जे हॅट. म्हणजे बघा आपल्याला एक्स आणि वाय कंपोनंट मिळाले ना सेंटर ऑफ मासचे, राईट. म्हणजे आपला सेंटर ऑफ मासचा हा Vx कंपोनंट होईल आणि सेंटर ऑफ मास वेलॉसिटीचा हा जो होईल जे कंपोनंट होईल. ठीक आहे. हे आपल्याला मिळालं त्याचं वेक्टर फॉर्म मधला एक्स कंपोनंट आणि वाय कंपोनंट. म्हणजे एक्सच्या तुलनेत तो कितीने गतीने फिरतोय आणि वायच्या ऍक्सिसच्या तुलनेत तो किती वेलॉसिटीने पुढे पुढे जातोय, हा त्याचा अर्थ झाला. आता आपल्याला ह्याचं काय काढायचंय, डायरेक्शन नाही काढलं तरी चालेल मुलांना. डायरेक्शन काढायसाठी आपण काय करतो माहितीये ना तुम्हाला, डायरेक्शन काढण्यासाठी आपण त्या एक्स एक्स आणि वाय वायचं काय करतो, वर्गमुळामध्ये त्याचा वर्ग करतो, माहितीये ना तुम्हाला. अरे हो, इथे आपण पुढे अजून एक स्टेपने मुलांना सोडवू पण शकतो. कसं सोडवू शकतो, थीटाची किंमत दिली आहे ना आपल्याला इथे, चला थीटाची किंमत टाकू येते. आता हे आपलं काय आहे, हे VCM आलंय ना आपलं. आता इथे मला सांगा हे 2 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस 2 कॉस ह्याची किंमत किती आहे, कॉस 30 डिग्री आणि कॉस साइन 30 डिग्री दोघांची पण किंमत आठवते ना, काय होती. 30 डिग्रीची किंमत काय होती, √3/2 आहे इथे. कॉस आठवते, टेबल होता तुम्हाला एक पुस्तकामध्ये गेल्या वर्षी, अपॉन 3 आय हॅट आणि 4 साइन, हा डायरेक्ट आता साइनची किंमत टाकते. साइन 30 डिग्रीची किंमत आहे 1/2. आठवते, टेबल होतं तुम्हाला गेल्या वर्षी. तर इथे 2 हे केट झालं आणि हे 2 1 जा 2 2 जा 4. मग आन्सर काय येईल, ह्या 2 ला आतमध्ये आता मल्टिप्लाय करून टाका. 2 1 जा 2 प्लस 2 √3, हे 3 आहे ना, आणि भागिले आता हा वाला 3 आय हॅट आणि इथे 2/3 जे हॅट. तर हे तुमचं आहे फायनल आन्सर. दॅट्स इट. एवढंच इथे ठेवून द्या. कळलं का हे गणित आपण कसं सोडवलं मुलांना. ठीक आहे. एक काम करा प्लीज, झाला ना तुम्ही लिहून घ्या, कारण हे गणित जे आहे ते तुमच्या पुस्तकामध्ये नाहीये, त्याच्यामुळे पटकन ह्याला लिहून घ्या. काय केलंय मला माहितीये ना तुम्हाला, आधी ह्या वाला पार्ट कॉपी करा. मी लाईनीमध्ये सांगते आणि झालं की मला सांगा. ठीक आहे. आधी आकृती कॉपी करा आणि मग हा वाला पार्ट आधी कॉपी करा. हा ग्रीन वाला आधी कॉपी करा. ते करून झाल्यावर मला सांगा. मग ह्याला थोडस झूम करते तेवढ्याच पार्टवर, म्हणजे तुम्हाला लिहायला इझी पडेल. ठीक आहे. आता आकृती काढा आधी आणि ते ग्रीन मधलं आधी कॉपी करा. कॉपी करून झालं की मला सांगा. थांबा, हे ह्याची गरज नाही, हे तुम्हाला एक्सप्लेन करायला मी लिहिलेलं होतं. ठीक आहे. आता कॉपी करा. लिहिता ना मुलांना, काही समजत नसेल तर मला विचारा, म्हणजे माझं हँडरायटिंग
ते आय कॅप आणि जे कॅप नाही समजलं मॅडम. आय हॅट आणि जे हॅट. हा. बेटा हे की नाही आपण दुसऱ्या धड्यामध्ये शिकलेलो ते एक्स पासून तो किती लांब आहे आणि वाय पासून तो किती लांब आहे हे बघ. हा आपला जो वेक्टर आहे तो ह्या दिशेमध्ये चाललाय ना, हा असा चाललाय. हा. मग हा एक्स ऍक्सिस ह्याच्यापासून तो किती लांब आहे म्हणून आपण काय करतो, लंब काढतो. आणि मग इथे आपला हा वाय ऍक्सिस पण असतो तर त्याच्यावरून हा पण लंब काढतो. मग ही वाली लांबी आणि ही वाली सेम सेम होऊन जाते. तर मग ह्याची किंमत ह्याला आपण म्हणतो व्ही एक्स, सॉरी ह्याला उंच आहे ना, ह्याला व्ही वाय म्हणतो आणि ह्याला आपण म्हणतो व्ही एक्स म्हणतो. तर ही व्ही एक्स ची किंमत ही काढली आपण आणि ही व्ही वाय ची किंमत आपण ही काढली. कोणता पण वेक्टर असतो बघ आपण त्याला असं लिहितो आर एक्स आय हॅट, म्हणजे एक्स पासून तो किती लांब आहे, वाय पासून तो किती लांब आहे आणि झेड पासून तो किती लांब आहे. आता सध्या इथे आपल्याला झेडची गरज नाही पडलेली आहे. हे आता दुसऱ्या धड्यात आहे आणि ह्या क्लासची तू परत एकदा रेकॉर्डिंग बघ. हे आताच मी जस्ट आपण त्रिकोणमिती धडा 10वीला शिकलेलो त्याचा यूज करून कसं करायचं मी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, तर त्याला तू एकदा रेकॉर्डिंग परत एकदा बघ. आणि दुसऱ्या धड्याचं पण ना मी प्लेलिस्ट ना आताच तुम्ही लिहिताय तोपर्यंत ग्रुपमध्ये टाकते, ते पण बघा म्हणजे तुम्हाला झालं पोर्शन झाला. हो आता हो हा वाला पोर्शन मी कसं खाली करते ह्याला. हा वाला पोर्शन कॉपी करायचा आहे मुलांना. हे बघा रेड मध्ये सर्कल केलेला हा हा वाला पोर्शन कॉपी करा, रेड वाला हा कॉपी करा. ठीक आहे, आणि तो झाल्यावर हा बाण दाखवून हा शेवटचा वाला, मग त्याला थांबल्यानंतर झूम करते त्याला. ठीक आहे, तोपर्यंत मी काम करते, मी प्लेलिस्ट ग्रुपमध्ये. ठीक आहे, सेकंड चॅप्टरची पूर्ण प्लेलिस्ट टाकते आणि थर्ड चॅप्टरची टाकते. तुला ते आधी ते वाला रिवाइज करावं लागेल. झालं झालं कॉपी करून. मॅम दिसतच नाही काही. अरे स्क्रीन मी घालवलीच नाहीये बेटा, मगाचीच स्क्रीन आहे. हे बघ गोल गोल रेड सर्कल केले तो त्याच्यातलं कॉपी करायचंय. तू स्क्रोल करून बघ नाही तर रिजॉईन कर. खालीवर असं हलवून बघ त्याला. मॅम दिसतं. दिसलं? दिसतंय मॅम आता. ठीक आहे. हा ते नेटवर्कचा काहीतरी इश्यू असेल ना म्हणून. ते रेड वाले झाले की सांगा मला मुलांना, मग मी नेक्स्ट वाले सांगेल कोणतं कॉपी करायचं. मॅम झालं. झालं? हा आता हे वाला कॉपी करा मुलांना. हे बघा एक मिनिट. हे वालं हे बघा परत आता मी ग्रीनच्या सर्कलमध्ये हे जे टाकतोय ते हे कॉपी करा. आता हे ग्रीन वालं ग्रीन सर्कल मध्ये.
झालं मुलांना, लवकर करा रे, ऑनलाईन आपण ना जास्त वेळ नाही देऊ शकत. एक काम करा, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या जर पूर्ण नसेल झालं तर, क्लास संपल्यावर कॉपी करा. मॅम बाकी सगळं झालं ना? ठीक आहे, व्हेरी गुड. अच्छा, मला आता ही मॅथमॅटिकल मेथड जो आपला दुसरा धडा होता त्याची प्लेलिस्ट जी आहे ती मी आता मध्ये टाकते. आता हा वाला जो धडा आहे आपला त्याची पण टाकते. हा वाला धड्याचं आपलं काय नाव आहे? लॉज ऑफ मोशन ना. लॉज ऑफ मोशन तुम्हाला माहितीये 9वीला आणि 11वीला पण आहे. ठीक आहे, दोघांची टाकते आता. एक टाकली, दुसरी पण आता नंतर मी. ठीक आहे, चला तर आता हे वाला झालं आपलं. तर वेलोसिटी काय असते तुम्हाला कळलं, वेलोसिटी ऑफ सेंटर ऑफ मास हे होतं. आता आपण बघूया, कोणाचं तरी माईक चालू आहे आणि खूप आवाज येतोय त्याच्यातून. आता नेक्स्ट वाला आपला टॉपिक काय आहे? आता हे ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन तुम्हाला माहितीये, सेंटर ऑफ मास एक समान गतीने नसेल जात, फास्ट चाललंय, स्लो चाललंय, परत फास्ट झालं, तर मग त्याला काय म्हणतो आपण? ऍक्सेलरेशन आहे. तर इथे पण सेम वाला सूत्र आहे बघा, A1 A2 A3 असं सगळ्या पार्टिकलचं आपण ऍक्सेलरेशन मांडलं आणि त्या सगळ्यांचं आपण काय करणार इथे? समेशन करणार, राईट. आता मास इंटू ऍक्सेलरेशन फोर्स असतो, राईट. म्हणून इथे मग ऍक्च्युअल मध्ये हा आहे रिझल्टंट फोर्स. ओव्हरऑल आपल्या बॉडीवर किती फोर्स काम करतोय ते असणार हे, आणि खाली येणार मग बॉडीचं टोटल मास. ठीक आहे, म्हणजेच आपण फोर्सची सरासरी काढतोय, सगळं सरासरी फोर्स किती काम करतोय ते, आणि मग त्याचं सेम टू सेम बघा इथे जसं सूत्र आहे, फक्त इथे व्हीच्या ऐवजी ए आहे, दॅट्स इट. वेलॉसिटीच्या ऐवजी ऍक्सेलरेशन आहे. ह्याच्यावरचं पण आपण एखादं गणित जर वेळ उरला तर करू सॉल्व. ठीक आहे, आता हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सेंटर ऑफ मासचे, सेंटर ऑफ मास इज हायपोथेटिकल पॉइंट. हायपोथेटिकल म्हणजे आपण धरलेला आहे, तो खरंच असेल असं गरजेचं नाहीये. तर हायपोथेटिकल पॉइंट आहे at which entire mass of the body can be assumed to be concentrated. Assume म्हणजे आपण मानतोय, असं आपण मानतोय की त्या एका बिंदूमध्ये सगळ्या बॉडीचं वस्तुमान एकवटलेलं आहे. सेंटर ऑफ मास इज अ लोकेशन अँड नॉट अ फिजिकल क्वांटिटी. सेंटर ऑफ मास काय? ते लोकेशन आहे. लोकेशन म्हणजे ती जागा आहे बॉडीच्या आतमध्ये, ती कुठली तो बिंदू आहे, ती जागा आहे जिथे मास कॉन्सन्ट्रेट झालंय. तर ती फिजिकल क्वांटिटी नाहीये, म्हणजे भौतिक राशी नाहीये. ती भौतिक राशी काय असते ते तुम्हाला मी ऑलरेडी पहिल्या क्लासमध्ये एक्सप्लेन केलंय. सेंटर ऑफ मास इज पार्शियल इक्विव्हॅलंट ऑफ अ गिव्हन ऑब्जेक्ट फॉर अप्लाइंग लॉज ऑफ मोशन. म्हणजे काय आहे ना, सेंटर ऑफ मास जसे की ना एक बिंदू आहे, आणि ज्या बिंदूसाठी हे लॉज ऑफ मोशन आपण आपले गतीचे जे नियम होते न्यूटनचे ते इथे आपण अप्लाय करतोय, असं त्याचा अर्थ आहे. तर असे एक एक करून ना मुलांना इथे खूप सारे जे आहेत ते हे दिलेले आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत. आता हे सगळं वाचत मी नाही एक्सप्लेन करत आहे, ह्याच्यावरती बेस्ड मला एखादा जर व्हिडिओ मिळाला ना तर तो मी तुम्हाला पाठवते, तो तुम्ही स्वतःहून बघा. कारण ना हे इझी आहे, तुम्हाला वाचून आणि तो व्हिडिओ बघितला की स्वतःहून समजेल तुम्हाला की ते नक्की काय आहे. तरी पण हे टोटल जे आहे त्यांनी जे 16 पॉइंट्स दिलेले आहेत ना, ह्या 16 मधला एखादा पॉइंट जर तुम्हाला नाही कळला, 2-3 नाही कळाले तर मला डेफिनेटली सांगा. आता लास्ट वाला टॉपिक आपला जो राहिलेला आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आता सेंटर ऑफ मास काय होता? तो बिंदू होता ज्याच्या सगळं मास जसं की एकवटलेलं आहे. आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय मुलांना माहितीये की एक आहे असं पूर्ण वस्तूला जी बॉडी जी आहे ना ती खाली खेचते. सगळ्या बॉडी मधले जेवढे जेवढे पार्टिकल्स आहेत ते सगळ्यांना खाली खेचते. पण हे सगळ्यांना खाली खेचण्याऐवजी फक्त त्या एका बिंदूला, बॉडी मधल्याच एका बिंदूला जरी अर्थने खाली खेचलं तरी पण सेमच रिझल्ट मिळणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय? पूर्ण बॉडीवर गुरुत्वाकर्षणाचं काम करणं किंवा त्या एका बिंदूवर गुरुत्वाकर्षण बल काम करणं, दोन्ही जसे की समानच आहे. म्हणून त्याला आता म्हणतात सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, म्हणजे गुरुत्वाकर्षणाचं केंद्र असं आपण म्हणू शकतो त्याला.
ठीक आहे. तर आता ह्याच्यावरती एखादा आपण इंटरेस्टिंग व्हिडिओ बघूयात, तो तुम्हाला जास्त चांगला वाटेल. मग सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आणि सेंटर ऑफ मास ही काय डिफरन्स आहे दोघांमधला तुम्हाला कळेल. सेंटर ऑफ मास काय आहे ते चांगलं कळलंय तुम्हाला. आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आपण बघूया. ठीक आहे. त्या दिवशी आपण थोडासा एक व्हिडिओ बघितलेला, जर तुम्हाला आठवत असेल तर. तरी पण चला बघूयात आपण. मला एखादं अॅनिमेशन भेटते का बघते चांगलं. एक मिनिट मुलांना, एखादा चांगला व्हिडिओ मिळतोय का बघते मी. मिळाला मला. थांबा. आता हा इंग्लिश मध्ये आहे, पण मी त्याला एक्सप्लेन करते. सो डोंट वरी. हा जुनावाला व्हिडिओ आहे, पण चांगला वाला आहे. जुना म्हणजे खूप वर्ष आधीचा व्हिडिओ आहे हा. आता ह्याचे तुम्हाला आवाज नाही समजला तरी डोंट वरी, मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. स्क्रीनच नाही अवेलेबल ह्याची. गुरुत्वाकर्षण का केंद्र। अपनी उंगली के सिरे पर कार्डबोर्ड के एक टुकड़े को संतुलित करने का प्रयास करें। आप क्या देखते हैं? हम देखते हैं कि कार्डबोर्ड को संतुलित करने के लिए केवल एक ही बिंदु है। यह बिंदु जहां कार्डबोर्ड को संतुलित किया जा सकता है, कार्डबोर्ड का गुरुत्वाकर्षण केंद्र कहलाता है। इस प्रकार गुरुत्वाकर्षण का केंद्र वह बिंदु है जिससे होकर पिंड के सभी कणों के भार का परिणामी बल कार्य करता है। इझी. एकाच पॉइंटवर तुम्ही बघितलं असेल, फुटबॉल पण मुलं फक्त एका पॉइंट वरती फिरवतात, बॅलन्स करतात त्याला, राईट. सेम आणखी पण आता समजा तुमच्याकडे स्केल आहे, हा समजा मोबाईल आहे, ह्याला पण ना तुम्ही एकाच फक्त त्या पॉइंटला बरोबर फोर्स लावून बॅलन्स करू शकता. इझी आहे ना. चला आपण अजून पूर्ण व्हिडिओ बघूयात. आइए अब एक प्लम लाइन का उपयोग करके एक अनियमित आकार के लैमिना के गुरुत्वाकर्षण के केंद्र का निर्धारण करें। लैमिना के किनारे के पास 3 छेद बनाएं ताकि प्रत्येक छेद से धुरी पर घूमने पर लैमिना स्वतंत्र रूप से झूल सके। लैमिना को बिंदु P से यहां दिखाए अनुसार लटकाएं। बिंदु P से एक प्लम लाइन लटकाएं और लैमिना पर प्लम्बिंग लाइन P' चिन्हित करें। Q से लैमिना को लटकाकर प्रयोग को दोहराएं और प्लम्बिंग लाइन QQ' चिन्हित करें। अब बिंदु R के लिए समान प्रक्रिया अपनाएं। हम देखते हैं कि तीनों रेखाएं PPD', QQQD' और RRDD' एक बिंदु पर प्रतिच्छेद करती हैं। यह बिंदु जहां तीनों रेखाएं मिलती हैं, लैमिना का गुरुत्वाकर्षण केंद्र देता है। सामान्यतः ज्यामितीय आकार की वस्तुओं का गुरुत्वाकर्षण इझी होतं हे. त्या पॉइंट पासून स्ट्रेट कुठे लटकते गुरुत्वाकर्षण त्या लाईनीमध्ये होतं, राईट. गुरुत्वीय म्हणजे गुरुत्वाकर्षण त्या लाईनीमध्येच काम करत होतं. मग त्या प्रत्येकांच्या तिघांच्या लाईनी काढल्या, तर 3 लाईन जिथे इंटरसेक्ट करतात, एकमेकांना छेद झाला, तोच त्याचा गुरुत्वाकर्षणाचा केंद्र होता. आता इथे ज्यामितीय आकार म्हणजेच रेग्युलर शेप्स आपण जे आधी पण काल डिस्कस केलेले होते. ठीक आहे. पण आता इथे आपण घेतोय 3D शेप. कारण वस्तूला वजन असेल तेव्हाच तर त्याच्यावर गुरुत्वाकर्षण बल काम करेल ना. म्हणून आपण नॉर्मल 2 डायमेन्शन शेप नाही घेते, इथे 3D शेप्स घेतो. आता हे बघा. कर्षण केंद्र वस्तु के ज्यामितीय केंद्र पर स्थित होता है। वस्तुओं पर क्लिक करके यहां सूचीबद्ध वस्तुओं के गुरुत्वाकर्षण केंद्र को देखें।
हे दिसतंय वायरच्या बरोबर मध्ये, स्केलचं इथे, याचं बरोबर इथे, ट्यूबचं मध्ये आणि कोनचं इथे. आता इथे ना मुलांनो जे रेग्युलर शेप्स आहेत, जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं, मोस्टली रेग्युलर शेपसाठी त्यांचं सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सेम असतो रेग्युलर शेपसाठी. आणि हा जो इरेग्युलर लॅमिना होता ज्याचा रेग्युलर शेप नाहीये, त्या इरेग्युलर लॅमिनासाठी कसं काढायचं ते तर आता आपण बघितलेलंच होतं. कळलंय? समजतं तुम्हाला सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय आहे ते? हो. कळलंय मुलांना? आता समजा माझ्याकडे ना असा आबडधोबड कसला पण शेप आहे, रेग्युलर शेप नाहीये. आता असे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ही वाली ट्यूब आहे. आता तुम्ही बघू शकता ट्यूबचा इकडचा आकार वेगळा, इकडचा आकार वेगळा. तर आपण ह्याच्यावर खूप सारे बिंदू घेऊन ह्याचं सेंटर ऑफ मास काढलं. पण आता ह्या ट्यूबला ज्यावेळी ना मी बॅलन्स करायला बघते एका कोणत्या तरी बिंदूमध्ये किंवा काही सपोर्ट ठेवून असं बॅलन्स करायला बघते, तर गरजेचं नाहीये की त्याचा सेंटर ऑफ मासचा जो बिंदू मला मिळालेला तोच माझा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल. कळते? सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय? सिंपल, जो एका बिंदूवरती जसं की पूर्ण गुरुत्वाकर्षण काम करते ज्याच्यामुळे तो बॅलन्स होतोय. इझी, राईट? तो बिंदू असेल तेव्हाच तर बघा ना, इकडे जेवढं गुरुत्वाकर्षण आहे तेवढंच इथे पण आहे. दोन्ही बाजूचं गुरुत्वाकर्षण बॅलन्स होऊन मग तो जी पण कोणती वस्तू आहे ती बॅलन्स होते. ठीक आहे? सो इथे आपला जो हा धडा आहे तो संपलेला आहे. क्विकली मी त्याला रिवाइज करते. खूप महत्वाची गोष्ट मुलांना आता ऐका. कालचा होमवर्क तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत टाकणार आहे, त्याचं तुम्ही मला ऍटलिस्ट मी मानते की तुम्ही मला प्रॉमिस केलेलं आहे, तर त्याची मी वेट करेन. आता ह्या धड्याची एक्सरसाइज सॉल्व्ह करण्यासाठी चला आधी मी रिवाइज करून देते की ह्या धड्यामध्ये आपण काय काय शिकलोय. ह्या धड्याची प्लेलिस्टची पण लिंक मी तुमच्या ग्रुपमध्ये टाकलेली आहे. ह्या धड्याची पण टाकली आणि ह्याच्या आधीचा जो धडा होता मॅथमॅटिकल मेथड्स त्याची पण मी टाकलेली आहे. तर आता मी आधी रिवाइज करून देते ह्या धड्यात आपण काय काय बघितलं आणि एक्सरसाइजचं काय करायचं मी तुम्हाला सांगते. चला उलट जाऊयात, कारण उलट गेलं तुम्हाला जास्त आठवेल की आपण हे केलं करत गेलेलो होतो. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आताच बघितलं आपण. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेंटर ऑफ मास, त्याची लक्षणं काय काय आहेत ते तुम्ही स्वतः जरा वाचायचे, ह्याच्यासाठी मी व्हिडिओ शेअर करेल तुमच्या बरोबर. ऍक्सेलरेशन, वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास हे पण बघितलं आपण. काल आपण पाहिलेलं सेंटर ऑफ मास नक्की काय असतं आणि त्याच्यावरची ही सगळी रेग्युलर शेप वगैरे घेऊन एक्सप्लेन केलेलं होतं आणि गणित सोडवली आपण. तर सेंटर ऑफ मास हा 4.13 टॉपिक आपण काल आणि आज तर दोन्ही दिवस मिळून फिनिश केला तो. ठीक आहे? ह्याच्या आधी आपण काय पाहिलेलं होतं? ह्याच्या आधी आपण पाहिलेलं होतं हे 4.12 मध्ये बघितलेलं मेकॅनिकल इक्विलिब्रियम काय असतं, त्याच्यामध्ये स्टेबल इक्विलिब्रियम, अनस्टेबल आणि न्यूट्रल इक्विलिब्रियम काय असतं ते बघितलेलं होतं. ठीक आहे? ह्याच्यासाठी एक छानसा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला होता. आपल्या क्लासेसची रेकॉर्डिंग बघितलं तो व्हिडिओ पण तुम्हाला ऑटोमॅटिकली मिळेलच. ठीक आहे? मग त्याच्यावर आधारित हे टेन्शन कसं येतं त्याच्यासाठी पण आपण एक गणित सॉल्व्ह केलेलं, जर तुम्हाला आठवत असेल तर. ठीक आहे? ते तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये मिळेल जर परत एकदा रिव्हिजन केली तुम्ही तर. त्याच्यानंतर ह्या आधी आपण काय बघितलेलं, कपल आणि टॉर्क काय असतं ते पाहिलेलं होतं आणि त्याच्या अंडर आपण बघितलेलं मोमेंट ऑफ फोर्स काय असतं आणि मोमेंट ऑफ अ कपल काय असतं. ठीक आहे? तर ज्यावेळी आपण मोमेंट ऑफ फोर्स म्हणतो ना मुलांना, हे आहे मोमेंट ऑफ फोर्स आर बार क्रॉस एफ बार, ह्यालाच टॉर्क म्हणतात. मोमेंट ऑफ फोर्स न म्हणतात त्याला टॉर्क असं नाव दिलं जातं आणि मोमेंट ऑफ कपलला पण टॉर्कच म्हणतात. पण दोघांमध्ये फरक काय? हा फक्त एक फोर्स असतो आणि ह्याच्यामध्ये दोन फोर्स जोडीने असतात. इथे F1 आणि F2 तुम्हाला दिसतोय. ठीक आहे? हे आपण बघितलेलं होतं. त्याच्या आधी आपण काय बघितलेलं होतं? हे साइन जे आहे त्याचा मिनिंग काय असतो? एक सेकंड. इम्पल्स ऑफ अ फोर्स. इम्पल्स म्हणजे फोर्सचा आवेग, ऍक्च्युअल मध्ये बलाचा आवेग. इम्पल्स म्हणजे काय?
किती वेळासाठी आपण फोर्स लावला, त्याच्यामुळे त्याचा काय परिणाम झाला, त्याच्यामुळे आपलं ऍक्च्युली मोमेंटम मध्ये चेंज होतो. तो मोमेंटम मध्ये झालेला बदल, जसं वेलॉसिटी मध्ये बदल होतो त्याला आपण काय म्हणतो, ऍक्सेलरेशन. तसंच इथे मोमेंटम मधला बदल म्हणजेच ह्याला म्हणतात इम्पल्स. ठीक आहे, तर ते आपण पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर ना, हा, ही जी चित्र होती ना, तो बल जे आहे ते कोणत्या दिशेने काम करते, हे जसं की ते बघा, हे पहिला वाला आरो, हे ह्याचा काय अर्थ आहे, हे सगळं आपण त्या दिवशी डिस्कस केलेलं होतं. इथे लिहिलेलं पण आहे. फोर्स ऑब्जेक्ट 3D व्ह्यू मध्ये कसं दिसते वगैरे, हे तुम्ही रेकॉर्डिंग बघा जर तुम्ही क्लास मिस केला असेल तर. त्याच्या आधी आपण काय बघितलेलं होतं, कोलिजन. येस, कोलिजन खूप महत्वाचा टॉपिक आहे मुलांना. कोलिजन मध्ये आपण 3 प्रकारचे कोलिजन्स बघितलेले होते, इलास्टिक कोलिजन्स, इनइलास्टिक कोलिजन्स आणि परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन्स. हे 3 प्रकारचे कोलिजन्स आपण बघितलेले होते. तेच गोटीला मारल्यावरती काय काय होते ते वाला एक्झाम्पल घेऊन. तर ह्या तिघांसाठी मग आपण काय केलेलं होतं, त्याच्या फायनल वेलॉसिटीज आणि इनिशियल वेलॉसिटीचे एक्सप्रेशन काढलेले होते. कायनेटिक एनर्जीचे पण एक्सप्रेशन ते काढलेले होते. बघा, हे कायनेटिक एनर्जी, चेंज इन कायनेटिक एनर्जी किती झाला, लॉस इन कायनेटिक एनर्जी किती झाला, ह्याच्यावर आधारित आपण गणित पण सोडवलेली होती. परत एकदा सांगते, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. कोलिजन्स वर आधारित तुम्हाला लिहायला पण क्वेश्चन येणार आणि गणित पण सोडवायला येणार. ठीक आहे, आणि त्याच्या आधी मग बाकीचे जे टॉपिक्स होते ना, असे छोटे छोटे तुकड्यांमध्ये होते. ह्या आधीचे सगळे जे टॉपिक्स होते, नवीन नवीन टॉपिक्स तुम्हाला, हा हेच प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम, हाच 9वीला जो होता, काय होता, संवेग, काय म्हणतात त्याला कन्झर्वेशनला, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. हा, संवेग अक्षयतेचा नियम, तो तुम्हाला 9वीला जो होता तोच इथे परत एकदा दिलेला आहे, पण जरा लिहिण्याची पद्धत फक्त वेगळी आहे. परत इथे असं आपल्याकडे खूप साऱ्या सिस्टीम असतील तर ते धाग्यावर किती टेन्शन क्रिएट होते ओव्हरऑल सिस्टीमवर, हे ह्याच्या आधी आपण बघितलेलं होतं. वर्क एनर्जी थिअरम तीच आहे. इथे वर्क एनर्जी थिअरम मध्ये एनर्जी कन्झर्व होते, ऊर्जा अक्षयतेचा नियम पण 9वीला केलेला, तो पण इथे दिलेला आहे, आणि संवेग अक्षयतेचा नियम पण इथे दिलेला आहे. ठीक आहे, परत हा, कन्झर्वेटिव्ह नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस, ज्या बल काम करत असताना जिथे ऊर्जा क्षय होत नाही त्याला म्हणतात कन्झर्वेटिव्ह फोर्स, पण जिथे काम होताना ऊर्जेचा क्षय होतोय त्याला म्हणतात नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. हे काय आहे ते जरा रिवाइज करावं लागेल तुम्हाला. रिअल आणि सुडो फोर्सेस, रिअल म्हणजे खरे खरे वास्तविक, सुडो म्हणजे अवास्तविक, अवास्तविकला व्हर्च्युअल, सुडो म्हणजे जे नाहीयेत ऍक्च्युअल मध्ये पण फील होतात ते वाले फोर्सेस, ते पण आपण बघितलेले होते. कॉन्टॅक्ट नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस हे तर तुम्हाला 8वी मध्ये होतं, तेच थोडंसं ते रिपीट केलेलं आहे. ठीक आहे, आणि मग इथे आपण सगळे टाईप, जगामध्ये किती प्रकारचे फोर्सेस आहेत, जसं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स, इलेक्ट्रिक फोर्स, पण ह्याच्यामध्ये काय कायच दिलेले तुम्हाला, सगळे नाही दिलेले, ते बघितलेले होते. तर असं ओव्हरऑल आपण हा चॅप्टर पाहिलेला होता, लॉज ऑफ मोशन. ह्याच्यामध्ये तुकड्या तुकड्यांमध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट टाकलेले आहेत. आता ह्याची जी एक्सरसाइज आहे मुलांनो, एक्सरसाइज मी तुम्हाला व्हिडिओच्या लिंक पाठवेल, ते व्हिडिओ बघून स्वतः ते सगळे क्वेश्चन्स एक एक करून ट्राय करा सोडवायला. नोट्स पण मला चांगले मिळतात का बघते, नोट्स पण पाठवते, जसे गेल्या धड्यातले पाठवलेले होते, मागच्या धड्यातले. तर त्या नोट्स त्याच फॉलो करा. मी जसं सांगितलं 5-5 वेळा एक एक उत्तर लिहा. एक्सरसाइज मधली गणित प्रॅक्टिस ज्यावेळी कराल त्यावेळी हवं तर 5-5 वेळा करा. सध्या एकदाच एक्सरसाइज सॉल्व्ह करा, आणि मग ह्या एक्सरसाइज मध्ये ही जी टोटल जेवढी पण गणित आहेत ती तुम्हाला जेवढी काय काय ह्याच्यातली जी येत नाहीयेत, प्लीज मला डाऊट विचारा. हा आतापर्यंतचा मला वाटतं आपला 4था धडा झाला ना, 4था की तिसरा धडा झाला आपला, राईट? तिसरा आहे की 4था धडा आहे आपला? हा, 4था धडा. तर तुम्ही मला पहिल्या 3 धड्यामधले कोणीच अजून डाऊटच नाही विचारला एक्सरसाइज मधला. ह्याचा अर्थ मी काय मानू, सगळं येते तुम्हाला? असं कसं होईल ना, असं तर नाही होऊ शकत. सो प्लीज तुम्हाला मी संडे पर्यंत वेळ देते ह्या 4थ्या धड्याची एक्सरसाइज सॉल्व्ह करायला, आणि मग पुढच्या आठवड्यामध्ये
आपल्या जे फिजिक्सचे क्लासेस असतील त्याच्यामध्ये मग मला डाऊट विचारा, जे एक्सरसाइज तुम्हाला सॉल्व्ह करता येत नाहीये त्याचा. कळतंय? येस नो काहीतरी बोला. हो. येस मॅम. ठीक आहे. उद्या संध्याकाळी मला होमवर्क हवाय. हा वाला कालचा जो होमवर्क होता तो फक्त Center of सोडवलेले mass. प्रश्न परत एकदा ट्राय करायचे. ठीक आहे. आणि एक्सरसाइज जे आहे बघा, आज आहे गुरुवार, राईट? तर चला आजचा दिवस सोडून द्या. शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस, संडेच्या रात्रीपर्यंत कडे तुमचा टाइम आहे. तर 3 दिवसामध्ये प्लीज रोज 2-4 प्रश्न सोडवले तरी पण होऊन जातील. ठीक आहे. तर तिची मला एक्सरसाइज, ती लिंक मी पाठवते, ती लिंक बघून ट्राय करा. ठीक आहे. चालेल. मग आता आपला इथे क्लास संपूयात आपण.